मालू मालू हे बघ, तू काय वाटून घेऊ नकोस. अगं नानी तशीच आहे, तिला आपली मराठी भाषा येते म्हणून कचा 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 नुसती आपली बोलत राहते. तू काळजी करू नकोस. आपण तुझ्या माहेरच्यांकडच्यांच्या लग्नाला जाऊया. मला नाही जायचंय त्या लग्नाला. हे बघ, तू असं करू नकोस. सासरच्यांचा राग माहेरच्यांवर कशाला काढतेस? तसं काही नाही. तसंच आहे. मला तुझा स्वभाव चांगला माहिती आहे मालू. तू वड्याचं तेल वांग्यावर काढतेस. म्हणजे नानी वडा, मी वांग. तिचा राग माझ्यावर काढतेस. असं कधी केलं मी? हळू. कधी केलं मी असं? हे बघ, नेहमी करतेस. तुम्ही मला समजवायला आलाय का मला असं फडाफडा बोलायला आलाय हो? ते जरा ठेवशील का खाली? हे बघ मालू, तू जायला हवंच लग्नाला. लग्नाला गेलीस तर 2-4 भेटीगाठी होतील, ओळखी होतील. आणि तुझ्या भावाचं लग्न तेही इथे, आणि त्याला तू नाही जाणार तर ते बरं दिसणार नाही. माहेरच्यांना काय वाटेल तुझ्या की मालूला सासरकडच्यांचा जाच आहे, त्यामुळे जाच तू. असं काही वाटणार नाहीये कोणाला. हे बाबा, हे मालू, मला ना काही कळतच नाही. म्हणजे या आधी मी तुला सांगत होतो माहेरच्या लग्नाला जाऊ नको, तर तू म्हणालीस मला जायचं. आता मी म्हणतोय जा जा जा, तर तू म्हणतेस नको. मला काही कळतच नाही बायकांचं मंद. मला ह्या लग्नाला जायचं नाहीये आणि त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे नाही सांगू शकत मी. बरं, नको सांगू. थांबा. काय? तुम्हाला कशाची उत्सुकता कशी नसते हो? कशाविषयी? कशाच विषयी? काय आता काय केलं मी? बघा, नेहमीच आहे तुमचं हे. काय? हेच. हे बघ मालू, तू नानी सारखं वागू नकोस. आता बघा, मी तुम्हाला म्हणाले मला ह्या लग्नाला जायचं नाहीये, तर तुम्ही मला साधं विचारलं तरी का नाही जायचं, काय कारण म्हणून? असेल तुमचं काहीतरी खासगी. आता आमचं काय असणार खासगी त्यात? असू शकतं ना काहीतरी खासगी त्यात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही लपून ठेवलंय का काहीतरी तुमच्यापासून? तुला नानी चावली आहे का? काय काय चाललंय का? काही बोललो तरी एकदम वाकड्यात शिरतेस तू. तुम्ही वागताच तसे. बरं मग आता काय करू मी मालू? काही नका करू. बरं मालू, मी आता जाऊ का? हो, तुम्हाला काय सतत पळायचंच असतं. असं नाही ग, आज सगळेजण टेण्याकडे जमणार आहेत. जा 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 म्हणाले की निघाले लगेच. मी जाऊ की नको? जा की, जरूर जा. हा. जा म्हणाले की निघाले लगेच. मालू, मला सांग, मी जायचंय की नाही जायचंय? नक्की जायचंय. हा. जा. निघाले लगेच. अगं मी काय वळलो? मालू, मला सांग ना, मी जाऊ की नको जाऊ? मी कशाला अडवू तुम्हाला? जा तुम्ही. निघाले लगेच. अगं मग काय करू? तुम्हाला काही वाटतच नाही बायको बद्दल. मालू, आपलं मालू 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 केलं की झालं. वाटच पाहत असतं ना मी जा म्हणायची. हो. मग जा जा. हो. मला जे काही बोलायचंय ना ते सगळं माझ्या मनातच राहील. नको हे असं नको करू. मनात वगैरे ठेवू नको. काय असेल ते बोलून टाक, ओकून टाक. नंतर मग तू सगळं माझ्यावर काढतेस विनाकारण. नानी काही बोलली का तुला? अहो, नानींबद्दल नाही बोलत आहे मी, मग? माझ्या भावाबद्दल आहे. अरे देवा, तो किशा काय आता परत येणार का इकडे? हे बघ, त्याला सांग सारखं ये जा करू नकोस. आणि हल्ली आपल्याकडे तरुण मुलं पळवायची गाडी येते. तरुण मुलांना पळवतात आणि आरबांना विकतात. उंटावर बसवतात, वाळवंटात लोळवतात. भयंकर. त्याला सांग असं काही करू नकोस. लक्षात ठेवायला सांग. अहो, किशाचं नाही चाललंय. हा भाऊ हा. ठीक आहे. मग त्याचं काय आता त्यात? मला नाही जायचंय त्या लग्नाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.